विनय काका ह्या नाटकाचा दिग्दर्शक होता. मी जेव्हा कथारुणाची जेव्हा केलं होतं तेव्हा. विनय काका च्या बद्दल सगळ्यांचं मत असं, की विनय काका म्हणजे असा करून बोलणार आणि काय चाललाय फालतूपणा वगैरे असा येऊन उगीचच फुकटचा रुबाब झाडणार. उगाच आपल्या छोट्या पोरी आहेत असं बघितलं, की तालमीला येणार असं असं करून एकतर एक तासभर उशिरा येणार तालमीला. ते लोक कंटाळले असं. तासभर मी कमीच सांगितलंय. मग ते येऊन खिशातून पिस्तूल काढून असं ठेवणार. की मध्ये छोट्या ज्या पोरी असतात ना, ज्या नवीन आलेल्या असतात नाटकाला आणि विनय सरांचं नाटक अशा आलेल्या असतात त्या. मग त्या एकदम पिस्तूल विनय सर असं लायसन्स आहे माझ्याकडे असं सांगणार तो. असं सगळं जरी विनय काका असला तरी सुद्धा हे सगळं खोटं. विनय काका अत्यंत अत्यंत संवेदनशील, प्रचंड सेंटिमेंटल म्हणता यावं इतका सेन्सिटिव्ह आणि पटकन डोळ्यात पाणी येणारा असा तो होता. त्याच्यामुळे त्याला स्वतःला कथा अरुणाची हे नाटक करायला घेतल्यानंतर त्यालाही त्रास होत होता. ते नाटक जेव्हा आम्ही बसवत होतो तेव्हा. आणि त्याच्यातून त्यांनी ना एक अशी तृप्तीच होती ती त्याची, की तो असं करायचा की आपण आता तो सीन करायला घेऊ. आपण तो वाचू आधी. तुम्ही वाचा. आणि ते वाचतानाच कळलेलं असायचं की सैरभैर झालाय तो आता असं. आणि मग तो म्हणायचा कठीण आहे ना हे करायला आपल्याला हे म्हणजे हे कसं करायचं आणि मग असं करत आम्ही ते नाटक केलं.